मान्सून आज कोकणामध्ये दाखल होण्याची शक्यता 10 जूनपर्यंत मुंबईमध्ये तर 15 जूनपर्यंत विदर्भ मराठवाड्यामध्ये दाखल होणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज. राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती, राज्याच्या बहुतेक भागामध्ये जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज. विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट, नागपूरसह विदर्भामध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पाऊस, गडिंग्लज तालुक्यामधल्या हलकर्णीमध्ये सलग 3 तास पावसाचा कहर, ओढ्या नाल्यामध्ये पाणीच पाणी. सोलापूरच्या उंदर गावामध्ये पावसाची जोरदार हजेरी, घरामध्ये पाणी शिरल्यानं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी. लातूर जिल्ह्यामधल्या अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी, तर उदगीर तालुक्यामधल्या कुमठा वाढवणा इथे गोठ्यावर वीज पडल्यानं जनावरं दगावली. जळगावच्या आंबेडकर नगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळल्यानं 4 जण जखमी, घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान, महापालिकेनं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. नवी मुंबईमधल्या वाशी सांडपाडा परिसरात पावसाची हजेरी, पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना काहीसा दिलासा. नांदेड शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पावसामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित, मान्सूनपूर्व पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग येणार. साताऱ्यामधल्या वाई तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे वीज पडून 40 शेळ्या दगावल्या, मेंढपाळाचं जवळपास 10 लाखांहून अधिकचं नुकसान. उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण नाशिक, जालना, नागपुरात, राज्यामध्ये रुग्णसंख्या 300 वर. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग, यावर्षी लवकर आलेल्या पावसामुळे शेतकरी लवकर पेरणीला सुरुवात करणार. आषाढीच्या तोंडावर इंद्रायणी नदी फेसाळली, इंद्रायणी नदी दूषित झाल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात, उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. मुंबई बंगळुरू महामार्गाच्या किवळे, विकासनगर, मनपा हद्दीमधील सेवा रस्त्यावर सांडपाणी सुकवण्याची वाहन चालकांची कसरत. परभणी महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना सुरुवात, पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी. डोंबिवलीमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणी पुरवठा बंद, सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्यामधल्या दांडेकर पूल दत्तवाडी परिसरात 3 दिवसात सातत्यानं वीज पुरवठा खंडित, तक्रारी देऊनही महावितरणकडून उडवाउडवीची उत्तरं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची रँक सुधारली, क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये विद्यापीठाला 631 ते 640 मध्ये स्थान, गतवर्षी हे स्थान 711 ते 720 मध्ये होतं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली, मिरची, बटाटा, मेथी, कोथिंबिरीसह इतर भाज्यांची आवक घटल्यानं भाव कडाडले. पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये अनधिकृत 27 होर्डिंग जमीनदोस्त, नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई, तर 7 होर्डिंग्स मालकांनी स्वतःहून अनधिकृत होर्डिंग्स हटवले. पुण्यामध्ये कल्याणी नगर प्रकरणानंतरही नियमांना हरताळ, आरटीओच्या तपासणीमध्ये रस्त्यावर विना नोंदणी 11 वाहनं, विविध प्रकरणामध्ये कारवाया सुरू. मे महिन्यामध्ये फुकट्या प्रवाशांवर धडक कारवाई, पुणे रेल्वे स्थानकामध्ये कारवाई, तर 2,48 लाखांची वसुली, उन्हाळी सुट्टीमध्ये रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झाल्यानं पाणी टंचाईची समस्या, पाणी पातळी घटल्यानं विहिरी कोरड्या पडण्यास सुरुवात, शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी विद्युत पुरवठा वारंवार खंडित, महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकरी अडचणीत. नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या, नागरिकांकडून वाहतूक सिग्नल लावण्याची मागणी. नंदुरबारमध्ये शहर वाहतूक शाखेकडून रस्त्यावर दुकान थाटणाऱ्यांवर धडक कारवाई, मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्यानं प्रशासनाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर, वाढत्या तापमानामुळे उकाड्यापासून नागरिकांचे हाल. धुळ्यामध्ये यंदा 3,79,629 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार, सध्या मुबलक पाणी असल्यानं शेतकऱ्यांकडून ठिबक सिंचनावर पेरणीला सुरुवात. धुळे महानगरपालिकेचं मोहाडी परिसरामध्ये ट्रक टर्मिनस धुळकात पडून महापालिकेकडून लिलाव प्रक्रिया पार न पडल्यामुळे टर्मिनसची दुरवस्था. धुळे महापालिका क्षेत्रामध्ये 5 जलकुंभाच्या कामाला सुरुवात, जलकुंभांमुळे हद्दवाडीच्या गावात नियमित पाणी मिळण्यास मदत होणार. 11वी साली कॉलेज पसंतीक्रम भरण्यास सुरुवात, 16 जूनपर्यंत पसंतीक्रम भरण्यासाठी मुदत. आरटी अंतर्गत प्रवेशासाठीच्या लॉटरीचा निकाल 13 जूनला लागणार, सरकारी वकिलांची उच्च न्यायालयामध्ये माहिती, तर आरटी अंतर्गत प्रवेशासाठी 2,43,000 अर्ज. सांडपाणी व्यवस्थापनासाठी पुणे पालिका जायकाकडून 4,300 कोटींचं कर्ज घेणार, पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी योजना आहे, यासाठी 10 जूनला प्राथमिक बैठक.
नागपुरात 79 लाखांची बनावट मोबाईल एक्सेसरीज जप्त, कॉपीराईट कलमाअंतर्गत गुन्हा दाखल, नामांकित कंपनीचे बनावट चार्जर केबल जप्त. भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघामध्ये कराडच्या साहिल सय्यदची निवड. 9 ते 16 जून दरम्यान भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये रंगणार स्पर्धा. जळगावातील भाजपचे आमदार मंगेश चव्हाणांकडून तरुण पिढीसाठी रायगडवारी उपक्रम. मंगेश चव्हाण 3000 तरुणांना घेऊन शिवराज्याभिषेकासाठी किल्ले रायगडाकडे रवाना. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीला भाविकाकडून 15,91,000 किमतीचे 2 सोन्याचे हार भेट. हवेलीच्या कुंजारवाडीमधील बबन तुपेंकडून हार अर्पण.